छत्रपति शिवाजी महाराज की शूरता और वीरता पर आधारित फिल्म बनाने के बाद अब निर्देशक दिग्पाल लांजेकर लेकर आए हैं संभाजी महाराज पर आधारित शिवरायांचा छावा। यह फिल्म जो आज सभी बड़े पर्दों पर प्रदर्शित हुई है और इसी की पूर्व संध्या पर घनसोली स्थित सिंप्लेक्स में इस फिल्म के प्रमोशन के लिए फिल्म की सारी स्टार कास्ट और पूरी टीम मौजूद नजर आई। साथ ही मौजूद थे शिवसेना के नवी मुंबई संपर्क प्रमुख किशोर पाटकर, युवा नेता सौरभ शिंदे। इस दौरान दिखाए गए दमदार टीजर को लोगों का जबरदस्त रिस्पांस देखने को मिला, जहां किशोर पाटकर और वैभव भोर ने इस फिल्म को निर्मित किया है, जहां महाराष्ट्र के करीब 1200 स्क्रीन्स पर यह फिल्म आज प्रदर्शित हुई है। उद्या म्हणजे आजच्या कार्यक्रमाचा अनुभव म्हणताय तुम्ही, अतिशय सुंदर कार्यक्रम झाला आहे आणि या लोकांचा प्रतिसाद पाहून आम्हालाही भारावून गेलो आहेत। खरं तर एकंदरीत चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काय होणार आहे याची एक झलक आज कुठेतरी आम्हाला पाहायला मिळाली। आजवर लोकांचं टीजर, ट्रेलर आणि गाणी पाहून जो काही प्रतिसाद मिळतोय, आम्हाला खात्री आहे की लोकांना हा सिनेमा नक्की आवडेल आणि मुळात ज्यांचा हा सिनेमा आहे छत्रपती संभाजी महाराज, त्यांच्यावर लोकांचं अतोनात प्रेम आहे आणि त्यांच्या प्रेमाखातीर संपूर्ण महाराष्ट्रात काय जगभरात लोक हा सिनेमा बघतील याची आम्हाला खात्री आहे। शिवरायांना प्रेम मिळालं तर शंभूराजे मागे कसे राहतील? शेवटी शिवरायांचा छावा आहे, नाही का? त्यांच्याही चित्रपटाला तेवढंच प्रेम मिळेल याची मला खात्री आहे। त्यांचं खरं तर कौतुक करावं तितकं कमी आहे। म्हणजे आता चित्रपट ज्यावेळी प्रदर्शित होतोय त्यावेळी लोकांना एकंदरीत कल्पना आली आहे की किती मोठ्या लेवलला हा सिनेमा त्यांनी बनवला आहे किंवा तो रिलीज करतायत। पण सुरुवातीपासून अगदी पहिल्या दिवसापासून त्यांचा जो काही उदंड प्रतिसाद आम्हाला लाभला आहे, त्यामुळे खरं तर प्रामुख्याने त्यांचे आभार मानले पाहिजे। कारण की छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाला न्याय देणारा असा भव्य दिव्य सिनेमा बनवण्याची खरं तर गरज होती आणि त्यांनी त्यांचा एवढा मोठा सपोर्ट दिला आणि तेवढ्याच ताकदीनं ते हा सिनेमा जगभर पोहोचवत आहेत। त्यामुळे त्यांचे सगळ्यांचे, किशोर पाटकरजी इथे आहेत, वैभव भोर असतील, मधुजी असतील किंवा अनेकही लोक जे आमच्या सिनेमामध्ये जुळली आहेत आणि आमचे दिग्दर्शक मुख्यतः दिग्पाल लांजेकर यांचे सिनेमे आपण सगळ्यांनी आजवर पाहिले आहेत। ते ज्या प्रामाणिकपणाने महाराजांचा इतिहास हा जगभर आणण्याचा प्रयत्न करतात, तेवढ्याच प्रामाणिकपणाने ह्या सिनेमाला देखील आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे आमच्या वतीने। त्यामुळे यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार। मी जसं म्हटलं की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगभर पोहोचवण्याची गरज आहे आणि त्यांच्या जीवनावर आधारित हा भव्य दिव्य सिनेमा जो आमच्या सगळ्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी जो बनवला आहे, त्याला न्याय देण्यासाठी मला असं वाटतं की एकंदरीत ही लोकांची जी उत्सुकता आहे, म्हणजे एकंदरीत डिस्ट्रीब्युशन आपण ज्याला म्हणतो, AA फिल्म्सचं डिस्ट्रीब्युशन करतायत, त्यांनाही कुठेतरी हा कॉन्फिडन्स आला आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा हा इतिहास थिएटरमध्ये पाहण्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे आणि त्यामुळे आम्हालाही आनंद आहे की खऱ्या अर्थाने कुठेतरी आमच्याही मेहनतीची एक पावती का असेल किंवा प्रेक्षकांची एक थाप आम्हाला मिळणार आहे। खूप आनंद होतोय आणि सगळं प्रेम आणि प्रतिसाद बघून असं वाटतं की हे प्रेम आणि प्रतिसाद खरंच त्याच्यावर आमचा अधिकार नाही आहे। त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ भाऊसाहेब आणि महाराणी येसूबाईंचाच अधिकार आहे आणि आम्ही फक्त एक चित्रपट दाखवतोय, इतिहास दाखवतोय, इतिहास घडवणारे महाराज होते। तर त्यामुळे असं हे प्रेम बघून मला असं वाटतं की जेव्हा आम्ही चित्रपट करायला सुरुवात केली त्यावेळेला एक जबाबदारी होती, पण आता ती जबाबदारी वाढली आहे। कारण एवढं प्रेम बघून असं वाटतं कुठेतरी की आम्ही बरोबर केलं पाहिजे आणि पुढच्या जनरेशनसाठी, पुढच्या पिढीसाठी आम्ही हे दाखवतोय, त्यांनी काहीतरी शिकलं पाहिजे ह्याच्यातून। तर ती जबाबदारी जास्ती वाढली आहे। तर दिग्पाल लांजेकरांची मला असं वाटतं त्यांना खूप मला त्यांचं प्राऊड वाटतं त्यांच्याबद्दल की त्यांनी ही जबाबदारी घेतली आहे, अष्टक दाखवलं, आता आमचा चित्रपट शिवरायांचा छावासुद्धा दाखवत आहेत। त्यांचे खरंच खूप खूप आभार यावा। चित्रपट बघा, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास फार कमी दाखवला आहे, तो का पाहावा हे सांगायची गरजच नाही आहे, कारण महाराजांचा चित्रपट आहे तो आणि त्यांच्या प्रेमाखातीर त्यांनी जे कर्तृत्व केले आहेत, महाराणी येसूबाईंनीसुद्धा खूप मोठे कर्तृत्व केले, त्यांचं औरंगजेबानीसुद्धा गौरव केला होता 1690मध्ये। तर या दोघांनी खूप मोठं व्यक्तिमत्व आहे दोघंही। त्यांचा चित्रपट बघा
आणि त्यांच्यातून शिकायला खूप मिळेल आपल्याला. आता काय वाचायची गरज नाही आहे, कारण सगळं हातात मोबाईलमध्ये आहे. तर मोठ्या पडद्यावर आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, ज्वलंत इतिहास, त्यांचा त्याग आम्ही मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहोत. तर तुम्हाला खूप इझी झालं आहे बघायला आणि एंटरटेनिंग आहे चित्रपट, तर मजा येईल तुम्हाला. वहीं इस फिल्म के निर्माता किशोर पाटकर ने इसे एक ऐतिहासिक फिल्म बताते हुए कहा कि उनके लिए ये गौरवान्वित क्षण था कि उन्हें ऐसी वीर सपूत की शौर्य गाथा पर फिल्म बनाने का मौका मिला. दिग्पाल लांजेकर साहेब महाराष्ट्राच्या जनतेला इतिहास पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या ह्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला थोडं आमचं काहीतरी देता आलं त्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. आणि भूषणचं इकडे जी पब्लिक आहे तुम्हाला माहीत नसेल, ही सर्व सातारा, पुणा, सांगली इथली पब्लिक आहे. ह्यांचेच पूर्वज शिवाजी महाराजांबरोबर त्यावेळेला इनिशियल स्टेजमध्ये ह्या लोकांनी त्यांच्यावर जो संघर्ष केला ते ह्यांच्या पूर्वजांनी केला आणि ही ती सर्व इथली लोक आहेत. आणि ते तुम्हाला म्हणून एवढ्या प्रेमाने बघायला आले की संभाजीराजांचा रोल करणारा जिथे माणूस आलेला आहे. बरं वाटतं एका दिवसात घडलेला कार्यक्रम आहे. काल म्हणजे भोर साहेबांनी मला काल फोन केला, आपल्याला इथे यायचं आहे. म्हणलं सांगतो, पण संभाजी महाराजांचे एक सर्व किती चाहते तुम्ही बघत असाल, एका दिवसात केला आम्ही आणि सर्व लोक स्वतःहून आलेले आहेत बघायला. बरं वाटते. ब्युरो रिपोर्ट EW नेटवर्क.